Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। मोंथा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत होता। अनेक ठिकाणी वादळी स्वरूपाचे वारे सुद्धा वाहत होते आणि पुढचे काही दिवस सुद्धा हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिलेला आहे। अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं, ज्याचं पुढे चक्रीवादळात म्हणजे ज्याला मोंथा चक्रीवादळ असं नाव दिलेलं होतं, त्या चक्रीवादळाची आता काय स्थिती आहे, पुढे त्या चक्रीवादळाचा अंदाज घेत कुठे कुठे कोणकोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, पुढचे काही दिवस नक्की वातावरणात काय काय कसे बदल असणार आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेद रिपोर्ट। तर सगळ्यात आधी या माझ्या पाठीमागच्या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की इकडे अरबी समुद्रामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं आणि ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतरण पुढे मोंथा चक्रीवादळात करण्यात आलेलं होतं। हे जे मोंथा चक्रीवादळ आहे ते पुढे गुजरातच्या दिशेने रवाना झालेलं दिसतंय। पुढच्या महाराष्ट्राला लागून असलेले जे पुढची राज्य आहेत त्या राज्यांच्या दिशेने हे जे चक्रीवादळ आहे ते सरकताना दिसतायत। मात्र तिकडे सरकत असतानाही या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून वादळी वारे जे आहेत चक्रीवादळातून तयार झालेले ते वादळी वारे महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजे महाराष्ट्रावरून विदर्भावरून पुढे वाहताना सुद्धा दिसतायत। याचबरोबर बंगालच्या उपसागरातही एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत होतं। ते सुद्धा इथे आपण बघू शकतो की इकडे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात सुद्धा तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा जे वादळी वारे आहेत ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात लगतच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा वाहताना दिसून येत आहेत। तर ह्या संदर्भात हवामान खात्याने नक्की काय म्हटलेलं आहे, नेमकी या चक्रीवादळाची कमी दाबाच्या क्षेत्राची काय स्थिती आहे ते सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। हवामान खात्याने एक ट्विट केलंय ज्यामध्ये सांगण्यात आलंय पुढच्या 3 ते 4 तासात मुंबई आणि मध्य मुंबईसह कोकण प्रदेश, विदर्भातील काही भाग आणि इतर भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे। पुणे, सातारा, विदर्भातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असेल असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। म्हणजे मुंबई, कोकण आणि विदर्भ इथे तर पाऊस असणारच आहे, मात्र पश्चिम महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत ज्यामध्ये पुणे असेल, सातारा असेल, याचबरोबर विदर्भातले जे घाटमाथ्यावरचे जिल्हे आहेत तिथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। या संदर्भात आणखी एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये सांगण्यात आलंय पूर्व विदर्भ आणि लगतच्या छत्तीसगडवर सध्या कमी दाबाची प्रणाली आहे। मोंथा चक्रीवादळाचे अवशेष स्थिती आहेत आणि पुढच्या 24 तासात या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असेल असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। याचबरोबर आणखी एक ट्विट हवामान तज्ज्ञ आणि हवामान खात्याकडून करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये कमी दाबाच्या क्षेत्राची नेमकी काय स्थिती आहे ते सांगण्यात आलेलं आहे। अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याचे अपडेट्स त्या ट्विटच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। वेरावळ म्हणजे गुजरातमधल्या वेरावळपासून 360 किलोमीटर दक्षिण पश्चिम, मुंबईपासून 430 किलोमीटर पश्चिम, पणजी म्हणजे गोवापासून 580 किलोमीटर पश्चिम या स्थितीत आता हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते केंद्रित झालेलं आहे आणि पुढच्या 36 तासात ते अरबी समुद्राच्या जवळजवळ वायव्य भागात सरकण्याची शक्यता असेल असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत पुढे पावसाची नेमकी काय स्थिती असणार आहे, कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर माझ्या पाठीमागच्या या इमेजमध्ये आपण बघू शकतो की नक्की वातावरणाची पावसाची काय स्थिती असणार आहे। दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत ज्यामध्ये कोकणातले काही जिल्हे असतील, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला सिंधुदुर्ग जिल्हा, सातारा असेल, त्याचबरोबर धाराशिव, लातूर अशा या सगळ्या पट्ट्यात दक्षिण महाराष्ट्रातल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कुठलाही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये। पावसाची कुठल्याही प्रकारची शक्यता हवामान खात्याने या जिल्ह्यांना दिलेली नाहीये। मात्र उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, धुळे, नंदुरबार त्या खालोखालचे जे जिल्हे आहेत ज्यामध्ये संभाजीनगर असेल, इकडे पालघर असेल, रत्नागिरी असेल, याचबरोबर अहिल्यानगर पासून तर विदर्भ, मराठवाडा ह्या जिल्ह्यात सुद्धा पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। येलो अलर्ट या सगळ्या पट्ट्यात देण्यात आलेला आहे। मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातल्या काही जिल्ह्यांचा येलो अलर्ट मध्ये आज समावेश करण्यात आलेला आहे। तर अनेक ठिकाणी आज वादळी वारे सुद्धा वाहताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी पाऊस उघडल्याचं सुद्धा चित्र दिसतंय। मात्र तुमच्या भागात नेमकी काय स्थिती आहे, आता तुमच्या भागात
भागात काय घडतंय, वातावरण नक्की कसं आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आता उद्याची म्हणजे 31 ऑक्टोबरची काय स्थिती असणार आहे, तर 31 ऑक्टोबरला आपण बघू शकतो की बऱ्यापैकी महाराष्ट्रातून पाऊस ओसरल्याचं बघायला मिळतंय. उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे जळगाव, धुळे, नंदुरबार याचबरोबर विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. येलो अलर्ट काही पट्ट्यात देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत, मध्य महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत ज्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो, या जिल्ह्यांना मात्र कुठल्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये. तर आपण बघू शकतो की 1 नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या कुठल्याच जिल्ह्याला पावसाची कोणतीही शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आलेली नाहीये. काही ठिकाणी विजांचा कडकडाट असू शकतो, काही ठिकाणी ढग दाटलेले असू शकतात, मात्र पाऊस पडण्याची शक्यता मात्र कुठेच कोणत्याच जिल्ह्याला 1 नोव्हेंबरला हवामान खात्याने वर्तवलेली नाहीये. 2 नोव्हेंबरची काय स्थिती असणार आहे, तर 2 नोव्हेंबरला सुद्धा महाराष्ट्रातल्या कुठल्याच भागात पावसाचा कोणताच अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये. 3 नोव्हेंबरची काय स्थिती असेल, तर 3 नोव्हेंबरला सुद्धा महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा कोणताच इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये. कुठेही पावसाची कुठलीही शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली नाहीये. तर अशा पद्धतीने पुढचे 5 दिवस महाराष्ट्रातलं वातावरण असणार आहे, पावसाची स्थिती असणार आहे. त्यानुसार शेतीची कामं सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या भागासंदर्भात, तुमच्या भागातल्या वातावरणासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.